नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण जातोय पुण्यातल्या गणपती दर्शनाला। पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे छान डेकोरेशन केलेले ते आज मी तुम्हाला दाखवतोय। आणि एक विशेष आहे, सदाशिव पेठेमध्ये एक कोणता राजाराम मित्र मंडळ आहे गणपतीचं। तर आता लगेच व्हिडिओला सुरुवात करू आणि दाखवतो तुम्हाला पुण्यातले जे गणपती आज दाखवता येतील। तसं भरपूर आज गर्दी आहे, तर चला रोडने जाऊ, पटकन दाखवतो। आणि आज आपल्यासोबत आपला मित्र असणार आहेत। हे बघा माझ्या मागे पुढे सध्या अंधार आहे, त्यामुळे जर टॉर्च घेऊन उभे आहेत, तर हे आपले मित्र असणार आपल्यासोबत। मी सध्या आहे शनिवार वाड्याजवळ। इथे आहे कडबे आळी तालीम मंडळ आणि यांनी दुर्गाराज राजगडचा सुंदर असा देखावा तयार केलेला आहे। तर आतमध्ये जाऊन आपण बघूया आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ। तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय भोलेनाथ मित्र मंडळ त्या ठिकाणी। त्यांनी अमरनाथ मंदिराचा देखावा सादर केलेला आहे, तर तो डेकोरेशन तुम्हाला दाखवतो। तर हे आहे भोलेनाथ मित्र मंडळ आणि यांनी अमरनाथच्या गुफेचा देखावा केलेला आहे। तर तो आतमध्ये जाऊन बघूया आपण, चला। मित्रांनो, सध्या आहे मी भोलेनाथ मित्र मंडळ या ठिकाणी आणि इथं यांनी बनवलेला आहे अमरनाथ यात्रेचा देखावा। अमरनाथची गुफा बनवलेली आहे आणि भाई आतमध्ये डायरेक्ट ओरिजिनल कबूतर ठेवले पुढे जाईल ना, मी दाखवतो तुम्हाला एक मिनिट। तर मित्रांनो, मी आता आलोय सदाशिव पेठमध्ये आणि इथं आहे राजाराम मित्र मंडळ। यांनी पंजाबमधील सुंदर असा दुर्गियाना मंदिराचा देखावा बनवलेला आहे, तो आतमध्ये जाऊन आपण बघू। छत्रपती राजाराम मंडळ दरवर्षी काही ना काही आकर्षक असं डेकोरेशन तयार करत असतं। यावर्षी त्यांनी पंजाबमधील दुर्गियाना मंदिराचा सुंदर असा देखावा तयार केलेला आहे आणि हे पुणेकरांचं सर्वात जास्त आकर्षणाचं ठिकाण ठरत आहे। सध्या सोशल मीडियावरती याच ठिकाणाचे रील जास्त व्हायरल होत आहेत। या ठिकाणचं हे डेकोरेशन दुर्गियाना मंदिराची प्रतिकृती खूपच हुबेहूब प्रकारे तयार करण्यात आलेली आहे। मंदिरात आत जाताना छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन होते। यांनी या ठिकाणचे डेकोरेशन करताना खूपच बारकाव्याने केलेले आहे। या ठिकाणचे बारीक नक्षीकाम वगैरे सर्व काही हुबेहूब प्रकारे तयार करण्यात आलेलं आहे। मंदिराच्या आत गेल्यानंतर मला राक्षसाचा वध करणाऱ्या गणपतीचे दर्शन झाले।
तर मित्रांनो, मी सध्या आलोय आता मंडईमध्ये. या ठिकाणी बाबू गेनू गणपती या गणेश मंडळाचं दर्शन करण्यासाठी मी आलेलो आहे. आणि हा गणपती नवसाचा गणपती म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. यावर्षी या ठिकाणी तामिळनाडूतील मदुराई येथील मीनाक्षी मंदिराचा देखावा तयार करण्यात आलेला आहे. आणि हे जे मंडळ हे एक्झॅक्ट दगडूशेठ गणपतीच्या मागच्या साईडला आहे. सुरुवातीलाच आपल्याला खूप मोठमोठे हत्ती आपल्या या ठिकाणी स्वागत करत आहेत. चला आतमध्ये जाऊन आपण या ठिकाणचा देखावा बघू आणि गणपतीचं दर्शन घेऊ. हा जो गणपती हा नवसाचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता सगळ्यांनी हे नवसाचे धागे या ठिकाणी बांधलेले आहेत. खूप सुंदर असं हे डेकोरेशन केलेलं आहे. तामिळनाडूतील मदुराई येथील मीनाक्षी मंदिराचा हा देखावा आहे. बाबू गेनू गणपती मंडळाने सादर केलेला. इथेच दगडूशेठ गणपतीच्या साईडलाच मित्रांनो एक गणपती मंडळ आहे. आणि यांनी खूप सुंदर असा तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित एक देखावा सादर केलेला आहे. खूप छान डेकोरेशन आहे, तो आपण बघू. आता इथंच थांबूच्या गावा आमचा राम राम घ्यावा. तुमची आमची हेची भेटी येथून या जन्मतरी. आता असो द्यावी दया तुमच्या. आता जोरात उडून द्या. तर मित्रांनो, मी सध्या आलेलो आहे आता श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन करायला. आता वाजलेत रात्रीचे 10:30 आणि रात्री तुम्ही गर्दी पाहू शकता किती गर्दी आहे सध्या दर्शनासाठी. हे श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं मंदिर. दगडूशेठ मंडळाने यावर्षी हिमाचल प्रदेशमधील शिवजटोली मंदिराचा देखावा तयार केलेला आहे. आणि खूपच डिटेलमध्ये हे यांनी मंदिर तयार केलेलं आहे. जवळपास 1-1.5 महिन्याआधीपासूनच हे डेकोरेशन तयार करायला सुरुवात करतात. तर चला आतमध्ये जाऊन बघू आपण. सध्या गर्दी खूपच आहे आज. Sarva